दोघांच्या विचाराचा वारसा आणि मार्ग भिन्न आहेत. सुप्रिया सुळे चोर आणि संन्यासी या दोघांना एकत्र दाखवत आहे. मित्र हो, आपल्या राज्यामध्ये भोंदूबाबाचं उदंड पीक फोफावलेलं आहे आणि अवघं राजकारण आपलं अंधश्रद्धेमध्ये अकंठ बुडालेला आहे. जो नेता उठतो तो कुठल्या तरी बोवाबाजीच्या नादी लागतो, कुठल्यातरी बाबाच्या पायावर जाऊन पडतो, ज्योतिषी बघतो आणि त्यावर आपलं राजकारण करतो आणि हे आपले लोकप्रतिनिधी. बघा, आजचं राजकारण जरी या सगळ्या भोंदूबाबाच्या पायाशी गेलेलं असलं तरी सुद्धा आयुष्यभर यापासून दूर राहिलेले दोनच नेते महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत, शरद पवार, अजित पवार. कधीही नाही हे दोन्ही नेते कधीही कुठल्या भोंदूबाबाच्या नादाला लागले नाहीत, गंडेदोरेच्या नादाला लागले नाहीत. या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचं पुरोगामित्व अगदी काळजीपूर्वक जपलेलं आहे. शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे सुद्धा त्याच मार्गावरून चालताना दिसलेल्या आहेत. आजवर तरी अंधश्रद्धेच्या विरोधात लढा देत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी प्राणाची आहुती दिली, बळी गेला त्यांचा, बलिदान गेलं त्यांचं. त्यांचे विचार कुठल्या प्रवृत्तीला सहन होत नव्हते हे काय आता वेगळं सांगायची गरज आहे का मित्रांनो? अशा दाभोळकरांची तुलना या सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेली आहे. त्या म्हणाल्या, अंधश्रद्धेविरुद्ध लढा देताना दाभोळकरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाभोळकरांचा तोच वारसा पुढे नेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा वारसा चालवत आहेत असं या सुप्रिया ताईंना सांगायचंय. आश्चर्य तर नक्की आहे. सुप्रिया ताईंची तब्येत अशी अचानक कशी काय बिघडली असा प्रश्न त्यानंतर उभा राहिला मित्रांनो. महाराष्ट्राचं अंतर्मन जाणणाऱ्या सुप्रिया ताईंना अचानकपणे भाजपच्या भावना कशा काय जपाव्याशा वाटल्या. अचानक देवेंद्र फडणवीस यांचं अगदी न पटणारं कौतुक त्यांना का बरं करावं असं वाटलं, असा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल. बघा, काँग्रेस पक्षानं तर हे बोलून सुद्धा दाखवलं. आपल्या मनातला संताप, राग, चीड, खदखद सगळं काही काँग्रेस पक्षानं केलं, काढून दाखवलं. अगदी सुप्रिया सुळे, काँग्रेस हे जरी मिळून महायुतीमध्ये असले तरी सुद्धा काँग्रेसनं परखडपणे आपलं मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा वारसा चालवत आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं विधान दिशाभूल करणारं, चीड आणणारं, संताप आणणारं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि देवेंद्र फडणवीसांची तुलना होऊच शकत नाही. दोघांच्या विचाराचा वारसा आणि मार्ग भिन्न आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं विधान मागं घ्यावं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सपकाळ एवढ्यावर नाही थांबले, सपकाळ पुढे काय म्हणाले ते सुद्धा बघा. म्हणजे त्यांनी फडणवीसांना सुद्धा लक्ष केलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं, आपला समाज जाणता व्हावा यासाठी आयुष्य खर्ची घातलं आणि ते कार्य करीत असतानाच ते शहीद झाले. दाभोळकरांचा वारसा हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा, सत्य आणि अहिंसेचा आहे. वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारा आहे. दाभोळकरांचं योगदान मोठं आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा मार्ग हा अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारा आहे. पुरोगामी विचाराला बाजूला ठेवून प्रतिगामी विचाराला चालना देणारा आहे. अंधश्रद्धेच्या खाईत ढकलणारा, भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारा आहे. दोघांचा मार्ग एक असूच शकत नाही. ज्यांनी शिवाजी महाराजांचा वारसा नाकारला, संत तुकारामांच्या गाथा बुडवल्या, त्यांचे वैचारिक वारसदार फडणवीस आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विरोध करणारा वारसा फडणवीस पुढे घेऊन जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश नाकारणाऱ्यांचा वारसा हा त्यांचा आहे. संविधान गुंडाळून बंच ऑफ थॉटचा, संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा विचार फडणवीस यांचा आहे, असं सुद्धा सपकाळ म्हणालेले आहेत.
सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी सोडलेलं नाही. त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या वडिलांची जागा, वडिलांचं स्थान दाखवून दिलेलं आहे. शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराचा, त्याचबरोबर ज्येष्ठ नेते ND पाटील यांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहे, याची जाणीव आणि भान त्यांनी ठेवावं. सुप्रिया सुळे चोर आणि संन्यासी या दोघांना एकत्र दाखवत आहेत. त्यांचे वक्तव्य चीड आणणारे आहे, संताप आणणारे आहे. आता सुप्रिया सुळे यांनी यावर खुलासा तर करावा, विधान मागं घ्यावं, असं सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे. बघा, खरं तर हे सगळं आश्चर्यकारक आहे. आपण सुप्रियाताई सुळे यांचं राजकीय जीवन जरी पाहिलं, व्यक्तिगत पातळीवर जरी पाहिलं, तरी सुप्रियाताई या आपला रस्ता सोडून कधी सुद्धा भटकलेल्या नाहीत, भटकत नाहीत. पण मग अचानक हे कसं काय झालं त्यांना? देवेंद्र फडणवीस त्यांना नरेंद्र दाभोळकरांचे वारसदार वाटले. बघा, खरं तर सुप्रियाताई सुळे असं काही बोलतील हे अजून सुद्धा मनाला पटत नाही हो. त्या बोलल्या, पण त्या बोलल्या असतील यावर विश्वास सुद्धा बसत नाही सहजासहजी. मित्र हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंधश्रद्धेच्या विरोधी काम करतात, किंवा मग ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा वारसा पुढे चालवतात, असं जे या सुप्रियाताईंना आज वाटू लागलेलं आहे. पण मित्र, हे तुम्हाला तरी वाटतं का हो? तुम्ही सुप्रियाताई सुळे यांच्या मताशी सहमत असाल का? असाल तरी सांगा, नसाल तर जरूर सांगा. जे काय आहे ते स्पष्ट सांगा मित्र हो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.